सदा निरस्तः सत्यं परं गोपाल जय। रज्जु झालिया गोचरू आभासता तू व्याळाकारू रज्जुची ऐसा निर्धारो होय जीव। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1188 ओवीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे क्रमयोगी। रज्जू झालिया गोचर। भगवान दृष्टांताने सांगताय, आभासता तो व्याळा काढू रज्जूची ऐसा निर्धारू होय जीवी। मंद अंधकारामध्ये साधारण 9च्या पर्यंत मंद अंधकार असतो आणि त्या मंद अंधकारामध्ये दोरी पडलेली आहे। ती दोरी काही कळत नाही, असं वाटतं अरे हो सर्पच आहे काही, काय दोरी आहे पण त्याच्यावरती न कळल्यामुळे सर्पाचा भास होतो। आणि जर दोरी कळली नंतर तर तो भास नष्ट होतो। दोरीचं ज्ञान झाल्यानंतर अर्थात नेहमी अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताचा नाश होतो। अधिष्ठान आहे परमात्मा आणि कल्पित आहे जगत। जोपर्यंत परमात्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत हे जगत भासणारच। रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर। तसं दोरी कळली की सर्पाचा भास नष्ट होतो, त्याप्रमाणे परमात्मा जगत अधिष्ठान आहे। तो परमात्मा कळाला की जगदाभास नष्ट होतो आणि जगदाभास नष्ट झाला किंवा सर्व संपलं जातं। मग जन्म असेल, मरण असेल, दुःख असेल, पाप असेल, पुण्य असेल, जगदाभास जोपर्यंत आहे तोपर्यंत जगतही कल्पित आहे आणि त्याच्यामध्ये भासणारे हे सर्व गोष्टी त्याही सर्व कल्पित आहेत। कल्पित याचा अर्थ मिथ्या आहे, पण जोपर्यंत यथार्थ ज्ञान होत नाही अधिष्ठानाचं म्हणजेच परमात्म्याचं, तोपर्यंत हे जगत भासणारच, हे लक्षात ठेवायचं। तोपर्यंत जगदाभास जाणार, भासच येतो। जसा दोरीवर सर्प भासला तसं हा जगत सुद्धा भास आहे आणि ते मिथ्या आहे, कल्पित आहे, पण हे जीवाला कळत नाही म्हणून जीव आहे। जीवाला हे कळल्यानंतर तो जीवपणा समाप्त होतो आणि जीवपणा समाप्त झाला की जन्म मरणाचं सर्व दुःख नष्ट होतं। तोपर्यंत आहे ते सर्व, कळत नाही तोपर्यंत। आणि ते कळण्याकरता ज्ञानाभ्यास, ज्ञानाशिवाय ते कळत नाही, लक्षात ठेवा। दुसरा दृष्टांत दिला, भांगारा परते काही
लेणे गुंज भर हे नाही, हे आटोनिया ठाई तिजे जैसे. लक्षात ठेवा की दागिन्यामध्ये सोन्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. फक्त दागिनाच दिसतो आपल्याला, पण सर्व दागिन्यामध्ये एकची लेणे, एकची सोने नाना लेणे, बाळे आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. अनेक प्रकारचे जरी दागिने असले तरी त्या दागिन्यामध्ये मात्र एकच सोनं असतं. हे आठवणीया ठाई की जे जैसे. हे आठवल्यानंतर मग लक्षात येत, अरे हो, हे दागिना नाही आहे, दागिन्याचा भास आहे, पण आहे मात्र सोनच. आणखी एक दृष्टांत दिला. उदका एका परते, तरंग नाहीची निरुते, जाणोनी तया आकाराते न घेपे देवी. हा दृष्टांत नेहमी सोन्याचा आणि हा लाटेचा दृष्टांत नेहमी देतात माऊली. उदका एका परते, तरंग नाहीच हे निरुते. एक लक्षात ठेवा, पाण्यापेक्षा लाटा वेगळ्या नाहीत. पाणी आणि लाटा या एकच आहेत. जाणून तया आकाराती न घेपे. जरी वाऱ्यामुळे तो आकार निर्माण झालेला असेल, पण निश्चित लक्षात घ्यावं की जरी त्यात लहान मोठेपणा लाटेमध्ये दिसत असेल, पण त्या लहान मोठ्या लाटेमध्ये फक्त एक पाणीच आहे. पाण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. पहा, पहिला दृष्टांत दिला सर्पाचा. दोरीशिवाय काहीच नाही, सर्प हा भास आहे. दुसरा दृष्टांत दिला दागिन्याचा. सोनाच आहे, दागिना उगीच आकार दिसायला आहे. तिसरा दृष्टांत दिला लाटेचा. काय, पाणी आणि लाट जरी वाटले दोन, तरी तो दोन नाही, एकच आहे. आता तिसरा दृष्टांत देत आहे. पुन्हा चौथा. ना तरी स्वप्न विकारा समजता, चेऊनिया उमाणी घेता, तो आपण या परवता न दिशे जैसा. किंवा ना तरी स्वप्न विकारा समजता. एक लक्षात ठेवा, झोपल्यानंतर जे स्वप्न पडल्या जात, जागे झाल्यावर तो किती काय काय स्वप्न झालं बरं. किती लोक होते, सगळा प्रयागचा कुंभमेळा आला स्वप्नात. किती लोक होते. हे केव्हा? जाग झाल्यानंतर. चेवणी उमाने घेता म्हणजे जाग झाल्यानंतर हे लक्षात येतं, तो आपण या परवताने दिशे जायचा. मग स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये प्रयागराज दिसले, त्रिवेणी संगम दिसला, साधू संत दिसले, खूप मोठी गर्दी दिसली. कुठे दिसली? स्वप्नामध्ये. काय? चेवून उमानी घेता. पण या सगळ्या गोष्टी पाहणाराच होत असतो. पाहणारा एकच आहे. कोट्यावधी लोक स्वप्नात नाही आहेत. दिसले तरी ते सर्व तोच झाला. प्रयागराजही तोच झाला, त्रिवेणी संगमही झाला. पांढरं पाणी, निळं पाणी. कुणाचं पांढरं पाणी आहे? पांढरं पाणी कोणाचं आहे? हा, गंगेचं आहे. निळं पाणी कोणाचं आहे? यमुनेचं आहे. हे सगळं दिसलं की नाही, पण ते स्वप्नात जाग झाल्यावर ते सगळं हाच झाला होता.
यमुना, भागीरथी, लोक, साधू, संत, हे सगळं तोच झाला होता. स्वप्न पाहणारा सरळ तोच होत असतो, वेगळं काही नसतंच. तो एकच आहे अनेक दिसलं तरी. तसं आता सिद्धांत सांगताय. तैसे जे काही आथी नाथी, येणे होय ज्ञेय स्फूर्ती, ते ज्ञाताची मी हे प्रतीती होऊन भोगी. या 4-5 दृष्टांताप्रमाणे जर आपण विचार केला तर तैसे जे काही अर्थार्थी, अथी नाथी, त्याप्रमाणे या विश्वामध्ये जे काही असेल, जे काही नसेल, जे आहे, जे नाही आहे, या रूपाने ज्ञेय आणि ज्ञान होत. जे दिसतं ते ज्ञेय आहे आणि जे कळतं ते ज्ञान आहे. मग ज्ञेय आणि ज्ञान हे दोन्ही या विश्वाच्या ठिकाणी या रूपाने दिसतात, विषय रूपाने आणि ज्ञात्याच्या रूपाने, ज्ञानाच्या रूपाने. ते ज्ञाताचे मी आहे प्रतीती होऊन भोगी. त्या ज्ञेयाचा समाविष्टता, समष्टी ज्ञान जे आहे, व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे एक आणि समष्टी म्हणजे सर्व. हे समष्टी ज्ञान जे आहे ते फक्त ईश्वराला आहे आणि तो ईश्वर मी आहे. आपल्याला आपल्यापुरतं सुद्धा कळत नाही तर समष्टी काय करणार आहे? हे सर्व जे दिसतंय, जे कळतं, ते आहे का? पण ते काहीच नाहीये. लक्षात ठेवा, आहे तो फक्त एक हरी, एक परमात्मा आहे, बाकी काहीच नाही आहे. फार मोठा भानगडी ही, लक्षात ठेवा. बाकी काहीच नाही, मग दिसतं कसं? त्याचंच नाव आहे भ्रम. जीवाच्या ठिकाणी असणारा जो भ्रम आहे, त्या भ्रमामुळे, त्या अज्ञानामुळे दिसतं. दोरीवर सर्प का भासला? भ्रमामुळे. पाण्यावर लाट भासली, असं पाणी वेगळं, लाट वेगळी, भ्रमामुळे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आम्हाला जगत का भासतं? जगत फार मोठी भानगडी. जगत भास आहे हा. तसा दोरीवर रज्जू सर्पाकार भासी आले जगडंबर. अगदी तुकोबराचं प्रमाणच आहे की जसा दोरीवर सर्प भासतो, पण लवकर जीवाला हे अज्ञानामुळे पटत नाही. ह्या सगळ्या एवढ्या जगाच्या भानगडी चालल्या, हे सगळं जग दिसते, तुम्ही नाही म्हणता? हा जगदा भास आहे, लक्षात ठेवा. काय? तेव्हा हे सर्व जे आहे ते केवळ परमात्म्याला कळतं. परमात्मा समष्टीचा ज्ञाता आहे. हे सर्व त्या परमात्म्याला कळतं. आणि व्यष्टी जीव आहे, त्या जीवाच्या ठिकाणी मात्र तो व्यष्टी ज्ञाता आहे आणि हा समष्टी ज्ञाता आहे, ईश्वर परमात्मा. काय? असं त्या क्रमयोग्याला ज्ञान होते. लक्षात ठेवा, त्या क्रमयोग्याला ज्ञान होते. आणि असं ज्ञान ज्याला होतं, ज्या क्रमयोग्याला, तो मला आभेदाने जाणतो की जिकडे पाहावे तिकडे बाई हरी वाच, या म्हणतात आभेद. त्या ज्ञानाला बाकी काही दिसत नाही, आम्हाला मात्र दिसतं सर्व. आमच्या ठिकाणी अज्ञान आहे, ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान आहे. म्हणून त्याला जे जे दृष्टी दिसेल ते हरिरूप. त्याला फक्त परमात्मा दिसतो. आम्हाला कळत नाही म्हणून सगळं जग दिसतं. काय?
हरणाला जसं मृगजळ दिसतं आणि आम्हाला ते आभास भासतो, अरे भास आहे हा, तसं जगत हा भास आहे हे ज्ञानाला कळतं. आणि आम्ही मात्र चालविती व्यवहार सत्य म्हणून. का? न कळल्यामुळे, अज्ञानामुळे, भ्रमामुळे. काय? जो न वाजो मी अजरू. जाने का जो है जाने, टायपिंगची चूक आहे. जाने आजो मी अजरू, अक्षयो मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, आनंद मी. आता मी म्हणजे परमात्मा. मी कोण आहे? मी परमात्मा आहे. मी जीव नाही आहे, मी परमात्मा आहे. तो मी परमात्मा कसा आहे? आजू. आजू म्हणजे जन्मरहित. मी जन्मरहित आहे, मला जन्म नाही आहे. अजरू, मला म्हातारपण नाही आहे. मग मी कसा आहे? मला मरणही नाही, मला जन्म नाही, जरा नाही, मरण नाही, क्षणरहित. काय? क्षण म्हणजे क्षरण, क्षरण म्हणजे जाणं येणं. परमात्म्याच्या ठिकाणी जाणं येणं नाही. का बरं जाणं येणं नाही? जसं आकाशाच्या ठिकाणी जाणं येणं नाही. का बरं नाही? सर्व व्यापक आहे. तर परमात्म्याच्या ठिकाणी जाणं येणं नाही. का बरं नाही? तो सर्व ठिकाणी व्यापक आहे, म्हणून तो कुठं जात नाही, कुठं येत. अजरू, अक्षरू. अक्षय म्हणजे अनित्य, अक्षरू म्हणजे नाशरहित, क्षररहित, नाशरहित. अपूर्व मी अपारू. माझ्या स्वरूपाला मर्यादा नाही, अमर्याद. हे सगळं दिसणार चित्र विचित्र विश्व हे परमात्माच आहे. हे सगळं त्याचं रूप आहे. त्या रूपाला मर्यादा नाही आहे. त्याचप्रमाणे मी कसा आहे? ज्याच्या पलीकडे दुसरं काही नाहीच आहे, तो मी आहे. पुन्हा कसा आहे? आनंद रूप आहे. परमात्मा आनंद रूप. मग मी कसा आहे? आनंद रूप आहे. लक्षात ठेवा. मग दुःख का होतं? कळत नाही म्हणून. जर दोरीला पाहून घाबरले की नाही, भिले की नाही, दुःख झाले की नाही? का बरं? सर्प होता का? नाही. मग तो सर्प नाही हे कळल्यामुळे, सर्प आहे असं वाटल्यामुळे मला दुःख झालं, भीती वाटली. काय? दोरी कळल्यावर भीती गेली, दुःखही गेलं, सर्वच झालं. तसंच परमात्मा मी आहे असं यथार्थ कळालं की जन्मही गेला, मरणही संपलं, म्हातारपणही नाही, पुन्हा सुखही नाही, दुःखही नाही, पापही नाही, पुण्यही नाही, जन्म मरण काहीच नाही. पण केव्हा? मी परमात्मा आहे असं यथार्थ कळल्यावर. यथार्थ कळलं पाहिजे. मग नुसतं शाब्दिक नाही, यथार्थ कळल्यानंतर मग काहीच नाही. लक्षात ठेवा. आचळो मी अच्युत, अनंत मी अद्वैत, आद्य मी अव्यक्त, व्यक्त ही मी. मी कसा आहे? अचळ, चलन वलन रहित आहे मी. लक्षात ठेवा. मी कसा आहे? चलन वलन रहित आहे, अचल,
अच्युत मी कधीही स्वरूपापासून भ्रष्ट होणारा नाहीये, लक्षात ठेवा. काय शरीर भ्रष्ट आहे काय? बालपण बदल झाला, जन्माला तेव्हा वेगळाच, थोडं मोठं झालं थोडं वेगळाच, तरुणपणातलं वेगळंच, वृद्धावस्थेत वेगळंच, शेवटी वेगळंच. हा बदल आहे की नाही? हा बदल आहे, लक्षात ठेवा. पण हा बदल कशाच्या ठिकाणी आहे? या देहाच्या ठिकाणी आहे. परमात्मा मात्र नित्य आहे, अविनाश आहे, चलरहित आहे, अनंत आहे. अनंत म्हणजे अमर्याद, अमर्याद आहे, सर्व व्यापक आणि अद्वैत आहे. परमात्म्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. मुंगी असो की हत्ती असो, राजा असो, मुंगी असो की ब्रह्मदेव असो, सर्व ठिकाणी परमात्मा सारखाच आहे. त्यात कमी अधिक प्रमाण नाहीये, लक्षात ठेवा. आद्य मी अव्यक्त. मी कसा आहे? आद्य आहे. आद्य म्हणजे सर्व जगाचा अधेय आधार मी आहे आणि सर्वांच्या आधीही मीच आहे. सर्वांच्या मध्ये अनादीही मीच आहे. अनादी अनंत अभय मी आधार आणि सर्वाला या विश्वरूपाला आधारही परमात्माच आहे. आधार आणि अधेय रूपाने विश्वाचं अधेय हे मीच आहे. त्याचप्रमाणे स्वामी मी सदोदित. मी कसा आहे? सर्व जगाचा मालक आहे, लक्षात ठेवा. सर्व जगाचा सत्ताधीश आहे, मालक आहे. त्याच्यासारखं कोणी सत्ताधीश नाहीये. तोच एक मालक आहे. सबका मालिक सहज मी सतत. मी स्वाभाविक सत्ता रूपाने आहे, सर्व मीच आहे. मी या विश्वाचा खरं जर पाहिलं तर मालक आहे. सर्व ठिकाणी सर्वांमध्ये व्यापक असणारा. आणि एक गंमत आहे, लक्षात ठेवा. सर्वांमध्ये व्यापक आहे आणि सर्वाहून वेगळा आहे. सर्वांमध्ये व्यापक आहे आणि सर्वाहून वेगळा आहे. सर्वातीत मी. सर्वांच्या अतीत म्हणजे सर्वांच्या वेगळा मी आहे. म्हणून हे जातं येतं, दिसतं, भासतं, नष्ट होतं. तो परमात्मा मात्र आहे तसाच आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. स्वामी मी सदोदित, सहज मी सतत, सर्व मी, सर्वगत, सर्वातीत मी. स्वामी मी सदोदित. मी उत्कर्षाला प्राप्त झालेला जगाचा राजा मीच आहे. भगवान तो कधीतरी त्याची 5 वर्षांनी निवडणूक घेतो काय? नाही, अखंड आहे तो सतत. या जगाचा सदोदित नित्य या जगाचा मालक. दुसरा असता तर निवडणूक घेतली असती, पण दुसरा नाहीच आहे. एकच असल्यामुळे भानगड राहिली. सदोदित या जगाचा राजा मी आहे. सहज मी सतत. मी कसा आहे? स्वाभाविक.
सत्ताधीश आहे. सर्व जगाची सत्ता फक्त आणि फक्त परमात्म्याच्या ठिकाणी आहे. सर्व जगाचा सत्ताधीश तो आहे. तुम्ही किती जरी केलं आणि काही जरी केलं तरी काही उपयोग होत नाही. सत्ता धन्याची की जे मायबाप. सत्ताधीश परमात्मा आहे. काय त्याचप्रमाणे सर्व मी सर्वगत, हे सर्व दिसणार मीच आहे. आणि सर्व ठिकाणी स्थूल सूक्ष्मामध्ये मीच आहे. शिवाय हे सर्व असून मी सर्वाच्या वेगळाच आहे. सर्व मी आहे आणि पुन्हा सर्वांच्या वेगळा आहे. माझा याचा काही संबंध नाही. लक्षात ठेवा. नवामी पुराण, शून्य मी संपूर्ण, स्थूल मी आणू जे काही ते मी. नित्य नूतन मी आहे. नवा, मी नवा आहे. बाकी सगळं हे भासणार जुनं आहे. सगळं परमात्मा मात्र नित्य नवा आहे. पुराण, सर्वात नवा मी आणि सर्वात जुनाही मीच आहे. शून्य मी संपूर्ण, मी सर्व विशेष शून्य आहे. माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कोणताही विशेष निर्विशेष आहे. स्थूल मी सर्वत्र असलेला स्थूल रूपाने मीच आहे. आणि अनोरणीयाम महतो महीया, सर्वात मोठाही मीच आहे आणि सर्वामध्ये सूक्ष्मही मीच आहे. जे काही ते मी गा. तात्पर्य एवढंच आहे, जगामध्ये जे काही आहे ते सर्व मी आहे. माझ्या व्यतिरिक्त काहीच नाही. हे अनेक प्रकारे चित्रविचित्र जग दिसत आहे, ते काहीही नाही. सिनेमाच्या पडद्यावर जसं दिसतं नाही, खरं असतं तो पडदाच खरा, पण त्यात काय काय दिसतं तसं या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हा पिक्चर दिसतोय सगळं. पण खरं जर पाहिलं तर काय आहे? नुसता पडदा आहे का? हे सगळं दिसणारं आहे? दिसणार नाही आहे. हा दिसणारा भास आहे. पडद्यावर जे दिसतं ते हा भास आहे. तसं मनरूपी पडद्यावर भासणार हे जगत, तो पडदा फाटला की जग नाही. काय मनरूप पट फाटे, काय मग प्रतिभा नाही. मनरूप पट फाटे, काय सरोवर आटे मग प्रतिभा नाही. तर तळ्यामध्ये प्रतिभा दिसते, पडद्यावर चित्र दिसतात, पण पडदा फाटला की चित्र संपले. तळं आटलं की प्रतिबिंब दिसत नाही आहे. म्हणून म्हटलं की मी कसा आहे? स्थूल आणि अणु. मी स्थूलही आहे आणि सूक्ष्मही आहे. जे काही आहे ते सर्व मीच आहे ना. माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे. शिवाय भगवान सांगतायत अक्रिय मी एक. देवानी केलं देवानी केलं देवानी केलं असं म्हणतं गेलो. पण मी कसा आहे? अक्रिय. मी काहीही करत नाही. पण देवाला काही दोष द्यायचा नाही. देवाने केलं, देवाने असं करावं का?
त्याला खपलं नाही, मग त्यांचा तुमचा वैर दावा आहे काय? नाही, देव काहीच करत नाही. अक्रिय, तो क्रियारहित आहे, शिवाय एकच आहे. अनेक देव आहेत का? ओ नाहीये. लक्षात ठेवा, सर्व परमात्माच आहे. हे सर्व त्यांनी कार्य परत्वे अवतार घेतले होते. पण देवाशिवाय काहीच नाही दुसरं. शंकर आहे का, विष्णू आहे का, हे ब्रह्मदेव आहे का, काही नाही. हे सगळं कार्य परत्वे 3 गुणाचे 3 अवतार घेतले आणि जगाचं कार्य केलं. ब्रह्मदेव होऊन उत्पत्ती केली, विष्णू होऊन पालन केलं आणि भगवान शिव होऊन संहार केला. 3 गुणाचे 3 रूप धारण केले आणि हे जगताचं कार्य त्यांनी सगळं पार पाडलं. म्हणून अक्रिय, मी कुठल्याही प्रकारचा क्रिया करणारा नाहीये. लक्षात ठेवा. आला आला आला, देव गेला गेला म्हणते लोक, येत नाही, जात नाही. अंगात आला आला देव म्हणजे अंगात, गेला गेला देव गेला, मग तो उचलून नेवा लागेल. देव येत नाही आणि देव जात का? तो सर्व ठिकाणी आहे, तो जाणं येणं काही नाही. त्याचप्रमाणे असंग मी अशोक, मी संग रे. संग केव्हा असतो? 2 असले तर. आता एकच म्हटल्यावर संग कोणाचा? भगवान म्हणतात मी संग रहित आहे. पुन्हा कसं आहे? चहापत्ती नसली की पळ, साखर नसली की पळ, मीठ नसलं की पळ. का? अपूर्णता आहे. म्हणून नसलं की आणावंच लागतं, जावंच लागतं. परमात्मा हा पूर्ण आहे, त्याच्या ठिकाणी हा प्रकार हो नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. परमात्म्याच्या ठिकाणी काही नाही, परमात्माच एक आहे आणि तो पूर्ण. अक्रिय मी एकू, असंग मी अशोक. मी संगरहित आहे कारण एकच आहे. मी शोकरहित आहे, त्याला काहीच नाही दुःख. व्याप्य मी व्यापक, व्याप्यही मीच आणि व्यापकही मीच. व्याप्य आणि व्यापक. यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्नी. धूर हा काय? व्याप्य का व्यापक आहे? व्यापक कोण आहे? अग्नी. व्याप्य काय आहे? धूर. तसं भगवान मी व्याप्यही नाही आणि व्यापक आहे. तसं जर पाहिजे मी व्याप्यही आहे आणि व्यापकही आहे, पण मी काहीच नाही. मी पुरुषोत्तम आहे, दुसरं काहीच नाही. अशब्द मी आश्रय श्रोतृ, अरूप मी अगोत्रू. मला शब्दाने माझं वर्णन करता येत नाहीये. शब्द कशाने ऐकायला येतो? कानाने. मला शब्दही नाही, कानही. अश्रोतृ, मला कानही नाही. असंग, अरूप, मला रूपही नाही. अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे. आपुलीच आवडी धरून खेळिया, आपापना ते व्याले रे. भगवान अरूप आहे, रूपरहित आहे, अगोत्र आहे. आता ज्याला आकारच नाही त्याला गोत्र असेल काय? कुळाची गोत्रही नाही. सम मी स्वतंत्र, सर्व ठिकाणी मी सारखाच आहे. मग सांगितलं मुंगी आणि राव, सर्व ठिकाणी मी समान आहे. माझ्यात कुठल्याही कमी जास्तपणा माझ्या ठिकाणी नाही आहे. स्वतंत्र आहे, तो कोणाच्या ताब्यातला नाही. सत्ताधीश, स्वतंत्र आहे. ब्रह्म मी परू, ब्रह्म मीच आहे आणि सर्वांच्या पलीकडेही मीच आहे. असं भगवान अर्जुनाला अद्वैत तत्व ज्ञानाचं सांगता आहेत. तेव्हा झाली सेवा.
भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा. आता